तुळजापूर तालुक्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे। काँग्रेसमधील पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जी आहे गळती लागलेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आपल्या सोबत आहेत। भैया, या सर्व परिस्थितीकडे कसं बघताय? आज मला वाटतं तुम्ही जी काँग्रेसला गळती लागलेली आहे, ऑलरेडी ते त्यांच्या बरोबर होते विधानसभेला, लोकसभेला। मला वाटतं भाजप बरोबरच ती लोक होती, फक्त वरवरनं माझ्याकडे होती। आज मला वाटतंय की भाजपनं ही लोकशाही जी टिकवायची आहे, पक्षातली लोकशाही, ती सुद्धा टिकवली नाही। आज नक्कीच मला या ठिकाणी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असताना सुद्धा या ठिकाणी नवीन उमेदवारांना घेऊन या ठिकाणी उमेदवारी देणं हे लोकशाहीसाठी हितवाग नाही। मला वाटतं एक जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे। म्हणजे गेली 20-20 वर्ष एका पक्षात राहत असताना, उमेदवारी मागत असताना एखाद्या नवीन उमेदवाराला दुसऱ्या पक्षातनं घेऊन या ठिकाणी उमेदवारी देणं हे एका दृष्टीने चुकीचं आहे। मला वाटतं की भाजपनं ह्याच्यावर खरंच चिंतन करण्याची गरज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही निष्ठा कुणावर ठेवायची ह्या प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जी ग्रामीण भागामध्ये पकड निर्माण झाली आहे, काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी काय एकंदरीत कशा पद्धतीने तुमचं उपाययोजना नियोजन असणार आहे? मला वाटतं की काँग्रेस हा विचार आहे, एक चळवळ आहे आणि ही चळवळ संपत नसते। आज जरी मी दुसऱ्या पक्षात गेलो किंवा इतर कुणी जर गेलं तर तिसरा लगेच दुसरीकडे या ठिकाणी तयार असतो। त्यामुळं काँग्रेसचे विचार संपणं हे मला वाटतं की ह्या मातीत काँग्रेस आहे। त्यामुळं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर मला वाटतं काँग्रेस राहणार आहे आणि कुणाच्या एकट्या दुकट्या जाण्यानं ही काय काँग्रेस संपणारी नाहीये। सर्व परिस्थिती जेव्हा एकंदरीत बघता असता तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना काय आव्हान असणार आहे? मला वाटतं त्यांनी खरंच चिंतन करण्याची आज गरज आहे की आपल्याकडे एवढे मोठे जुने कार्यकर्ते असताना आपण नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी कशी द्यायची। मला वाटतं 4-5 ठिकाणी या ठिकाणी आणि जिल्ह्याभरामध्ये कित्येक जणांचा प्रवेश या ठिकाणी त्यांनी घेतला, परंतु आज ही बाब समोर येत आहे की जुन्या कार्यकर्त्यांना खरंच काय करायचं, त्यांच्यावर नुसत्या सतरंजा उचलायची वेळ आली का, हे चिंतन हे राणा जगजितसिंह पाटलांनी केलं पाहिजे। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे निष्ठावंतांना जर संधी दिली असती तर एकंदरीत बरं झालं असतं, अशी कुठेतरी खंत व्यक्त करताना पाहायला मिळते। एकंदरीत जे आहे शिवसेना देखील या ठिकाणी आक्रमक होताना अनेक पार्टी समाजामध्ये पक्षामध्ये घराघरामध्ये भांडण लावून मतभेद भिन्नता करायची आणि आम्ही लय मोठे आहोत एवढं दाखवायचं आहे। साहेब मला सांगा, नेता गेला म्हणजे कार्यकर्ता जात नसतो। कार्यकर्ता हा विचाराशी बांधलेला असतो, मतदार हा विचाराशी बांधलेला असतो। नेत्याच्या मागे फरफटीत जाणारा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता नाही। त्यांचा कार्यक्रम आम्ही विधानसभेत केलेला होता, परंतु थोड्या मतामध्ये आम्हाला वेळ खूप कमी होता। तर आता ही ग्रामीण भागातली सर्वसामान्यांची निवडणूक आहे, तर सर्वसामान्य माणूस भारतीय जनता पार्टीचा कुटील डाव ओळखून या वेळेला भारतीय जनता पार्टीला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। एकंदरीत प्रचाराचे काय महत्वाचे तुमचे विजन असणार आहेत? आज पीक विम्याचा मोठा प्रश्न आहे, त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी त्यांचा मोठा प्रश्न आहे, सोयाबीनचे जे आताच आमचे सहकारी या ठिकाणी जगन्नाथ जेगोळे यांनी सांगितलं की जो काही सोयाबीन त्यांनी हमी भाव देणार होते त्याचं काय झालं। बरेच प्रश्न आहेत ग्रामीण भागातल्या, पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना आहेत ह्यांनी ठप्प पाडलेल्या आहेत, त्याच्या काय झालं। जलजीवन मिशनचं जे काही त्यांनी उद्दिष्ट होतं ते पूर्ण केलेलं नाही। अनेक मला वाटतंय की रस्ते, विहिरीची कामं, प्रत्येक विहिरीला आणि मला वाटतंय की घरकुलाला 20,000 रुपये दिल्याशिवाय काम होत नाही ही पंचायत समितीमध्ये। ही एक दुर्दैवी गोष्ट आहे। आज मला वाटतं सर्वसामान्य लोकांची गळचेपी या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून सध्या केली जात आहे।